मंडळी, कारलं म्हटलं की सगळे नाक मुरडतात, पण अशा पद्धतीने जर कारलं बनवलं तर सगळेच अगदी आवडीनं खातील. नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीच किचनमध्ये. तर तुम्ही बघू शकता कारल्याची ही भाजी किती छान आणि रसरशीत अशी झालेली आहे. तर भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 पिवळी कारली घेतलेली आहेत. म्हणजे 2 प्रकारची कारली असतात, त्याच्यामध्ये हे एक पिवळं कारलं. तर कारलं जे आहे ते खूप फ्रेश आहे, म्हणजे ताजी आहे भाजी ही. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कापून घ्यायचं. आता तुम्हाला हवं तर अगदी बारीकसुद्धा कारलं तुम्ही कापू शकता. मी इथे याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे कारलं हिरव्या कारल्यापेक्षा कमी कडू असतं, म्हणजे खायला खूप छान लागतं. चवसुद्धा याची खूप छान येते, अगदी तुम्ही कसंही करा. तर कारलं चिरून झालं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं. मीठ विरघळलं की कापून घेतलेलं कारलं पाण्यामध्ये घालून जवळजवळ 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. तोपर्यंत करूया मसाल्याची तयारी. आता आपण हिरव्या मिरचीमध्ये करणार आहोत, तर त्यासाठी मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1.5 इंच अद्रक, थोडीशी कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून, एक 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं. आता हे एकदम बारीक नाही करायचं आहे, अगदी दरदरीत असं हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. तर हे असं दरदरीत मी वाटून घेतलेलं आहे. आता बघूया कारलं. तर कारलं जवळजवळ एक 6-7 मिनटं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आता मी त्याच्या बिया काढते. पाण्यामध्ये कारलं जेव्हा ठेवतो तर त्याच्या बिया अगदी पटकन निघतात, बघा तुम्ही. आणि हे कारलं आपलं पिवळं असल्यामुळं हे फार कडूही नसतं. अगदी इतका वेळ पाण्यामध्ये ठेवलं की होऊन जातं. याला उकडून घ्यायची किंवा वाफ द्यायची काही गरज नसते. आणि मी याच्यामध्ये गूळ किंवा साखर काहीही घालत नाही. हे कारलं अगदी मी असंच बनवते. तर कारल्याच्या बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी करूया. तर त्यासाठी इथे 2 मी कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. कांदा नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण मला हे थोडंसं पातळ करायचं होतं म्हणून मी कांदा घालत आहे. तर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कांदा थोडासा काळा पडतो, म्हणून कांदा हा आहे तो नेहमी वापरताना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक असा हा कांदा कापून घ्यायचा आहे. तर मी आता इथे टोमॅटो वगैरे काही घालणार नाही आहे, फक्त कांदा आणि वाटून घेतलेला मसालाच घालणार आहे. तर गॅसवरती कढई ठेवली आहे, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. तेल घालायचं, तर साधारणतः छोटे 3 चमचे तेल घातले मी इकडे. घालायची थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं घालायचं, थोडासा कढीपत्ता घालायचा, सोबतच घालायचा बारीक कापून घेतलेला कांदा. कांदा अर्धवट भाजला की याच्यामध्ये घालायचं आता कापून घेतलेलं कारलं. कारलं कांद्यासोबत थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं आणि सोबतच घालायचा वाटून घेतलेला मसाला. मसाला, कारला आणि कांदा 2 ते 3 मिनटं चांगलं फ्राय करायचं. तोपर्यंत कांदाही छान भाजला जातो आणि मसालाही छान भाजला जातो आणि सोबत कारलंसुद्धा तेलामध्ये छान असं फ्राय होतं. 2-3 मिनटानंतर याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर आणि घालायचं थोडंसं पाणी. तर इथे साधारणतः 1 ग्लास पाणी घातलं आहे मी. आता चवीनुसार मीठ घालूया. थोडंसं हे हलवून व्यवस्थित करू आणि याच्यावरती झाकण घालून शिजायला ठेवू. आता कारल्याला शिजायला फार वेळ नाही लागत. एक 5 ते 6 मिनटं झाकण घातल्यानंतर कारलं आपलं शिजून असं झालेलं आहे छान, म्हणजे शिजलंच आहे कारलं. आता घालूया याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट. नाही घातलं तरी चालेल, पण आम्हाला थोडीशी शेंगदाण्याचं कूट वापरायची सवय असल्यामुळे मी इथे कूट वापरत आहे, ऑप्शनल आहे. थोडंसं मिक्स करून घेऊ आणि परत 2 मिनटं याला स्लो गॅसवरती छान अशी वाफ देऊ आणि 2 मिनटांनी बघा कारलं आपलं असं झालेलं आहे. आता शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला बाइंडिंग खूप छान येतं आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे. रंग थोडासा बदलतो, पण भाजी खूप चवीला छान लागते. तर अशा प्रकारे आपली ही पिवळ्या कारल्याची हिरव्या मिरचीतली भाजी तयार झालेली आहे. अगदी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच